आज सर्वत्र गणरायाची आगमनाची धामधूम आपल्याला पाहायला मिळते। नांदेडमध्ये सुद्धा चैतन्याचे आणि उत्साहाचं वातावरण आहे। आता मी शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी आपण बघतोय। यांनी जे आहे ते आमदार हेमंत पाटील व पत्नी राजश्री हेमंत पाटील यांनी जे आहे ते गणेशांची या ठिकाणी पूजा केली आणि प्राणप्रतिष्ठा केली। आपल्यासोबत राजश्रीताई हेमंत पाटील आहेत। ताई, काय सांगाल, आज मोठ्या भक्तिभावाने जे आहे ते गणरायाचं आगमन झाले, पूजा केली, काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितच विघ्नहर्त्या गणपती रायाचं आगमन झालेलं आहे। या गणेशोत्सवाच्या मी सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देते। या गणेशोत्सवानिमित्त आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे साहेबांनी 10 वर्षात पहिल्यांदा थोडासा वेळ काढून घरच्या गणपतीची मूर्ती स्वतः जाऊन आणलेली आहे। ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु आज आमचा मुलगा रुद्र इथे नाही आहे, तो US ला आहे, तर आम्ही त्याला पण मिस करतो आहे। परंतु गणपती बाप्पाला हीच प्रार्थना आहे की आज महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, प्रत्येक नागरिकाला सुख, समृद्धी, समाधान, शांती, प्रगती आणि उत्तम आरोग्य देऊ, हीच मी गणपती रायाच्या चरणी प्रार्थना करते। निश्चित आपल्यासोबत आमदार हेमंत पाटील आहेत। भाऊ, काय सांगाल, प्राणप्रतिष्ठा केली, काय प्रतिक्रिया? हिंदुस्थानामध्ये प्रत्येक महिन्याला एक सण आहे आणि हा सण वेगळ्या उत्साहामध्ये, चैतन्यामध्ये साजरा केला जातो। माझी सर्व गणेश भक्तांना, गणेश मंडळांना विनंती आहे की आपण या सणाचं पावित्र्य राखलं पाहिजे। कुठल्याही प्रकारचा, लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे। सर्व गणेश भक्तांना या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा। काय साकडं घातले भाऊ? गणेशाला साकडं हेच घातलेलं आहे। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही। ते मिळण्यासाठी आमचे सातत्यानं प्रयत्न आहेत। लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, चैतन्य आलं पाहिजे, त्यांचं जगणं सुकर झालं पाहिजे, हीच गणरायाचरणी प्रार्थना आहे। मग दुसरा एक महत्त्वाचा महाराष्ट्रातला मुद्दा आहे। मोठ्या संख्येने जे आहे ते महाराष्ट्रातील मराठा समाज आहे आणि आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघाले। आपल्याला माहीत आहे की या प्रश्नावरती मी स्वतः लोकसभा अध्यक्षांकडे माझा खासदारकीचा राजीनामासुद्धा दिलेला होता। आणि मराठा समाज म्हणजे काही फक्त राजकीय पुढारी किंवा काही ठराविक नोकरशाह म्हणून समाज नाही। आज महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 कोटी समाज आहे। याच्यातले 10-20 हजार माणसं सदन असतील, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी हा समाज आहे आणि आपण बघता की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे। आणि जेव्हा जगणं मुश्किल होतं तेव्हा माणसं रस्त्यावर उतरतात, तेव्हा समाजाचा हा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी या लढ्याला माझा पाठिंबा आहे। भाऊ, चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला की मराठा आरक्षणावर कोणी आमदार खासदारांनी वक्तव्य करू नये, काय खरं ते? नाही, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा आदेश किंवा काही सूचना माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून नाही। मराठा आरक्षणासाठी त्यांचा सातत्यानं पुढाकार राहिलेला आहे। ते मुख्यमंत्री असताना स्वतः जरांगे पाटील आणि सर्व भेटले होते आणि स्वतः आझाद मैदानात जाऊन हा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता। त्यांचा आरक्षणासाठी पुढाकारच। आता तुमचा आता पुन्हा आंदोलनाला पाठिंबा आहे? निश्चित समाजाचा प्रश्न सुटण्यासाठी पूर्वीपासून ती माझी भूमिका आहे आणि माझा आंदोलनाला पाठिंबा आहे। निश्चित बघतो, हे होते शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, ज्यांच्या निवासस्थानी आज जे आहे ते गणरायाचं आगमन झाले, प्राणप्रतिष्ठा केली, राज्यावरचं संकट टळू दे अशी जे आहे ते त्यांनी साकडं गणरायाला घातलं। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभे केले त्याला माझा पाठिंबा आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भावना त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।